नमस्कार. शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात. शिक्षक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. एक दिवस उशिरा शुभेच्छा देते पण मनापासून देते. खरंच आपल्याला शिक्षक किंवा मार्गदर्शकांची गरज असते का हो? हा प्रश्न विचारायची गरज का वाटली माहिती आहे का? कारण माझ्या आजूबाजूला असणारी छोटी छोटी पिल्लं, त्यांना वाटतं की यूट्यूब आपला गुरु आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला सगळं शिकायला मिळतं. मग त्यांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण त्यांना एक छान गोष्ट सांगूया आणि त्यातून या विषयाचं महत्त्व जाणवून देऊयात. चला, यासाठी मी मागे एक व्हिडिओमध्ये पतंगाविषयी बोलले होते. त्याच पतंगाची गोष्ट पाहूयात. आकाशात उंच भरारी घेणारा रंगीबेरंगी पतंग आपण नेहमीच पाहतो. वाटतं किती स्वच्छंदी आयुष्य ना याचं. निवांत वाऱ्यावर स्वार होतो, कसली भीती नाही, कसली चिंता नाही. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पक्ष्यांना देखील त्याची असूया वाटत असेल. पतंग आणि वाऱ्याच्या स्पर्धेमध्ये त्याला साथ द्यायला खाली एक मार्गदर्शक उभा असतो. पतंगाचं स्वच्छंदीपणे उडणं हे त्याच्या आणि त्याच्या हातात असलेल्या मांज्यावर अवलंबून असतं. पतंगाने जर उंच जाण्याचा प्रयत्न केला की खालून त्याला मागे खेचलं जातं. आजूबाजूला धोका आहे किंवा किती उंच जायचं याचं ते मार्गदर्शन करत असतात. आणि तसं नाही झालं तर इतका वेळ वाऱ्याशी स्पर्धा करणारा पतंग कुठे आणि कसा भरकटत जाईल सांगता येत नाही. यावरून मार्गदर्शक किंवा शिक्षक यांची आपल्याला किती गरज आहे हे लक्षात येतं. पतंगाला जर मांजा आणि ज्याने तो मांजा पकडला आहे त्याची अडचण वाटू लागली तर काय होईल, याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. आपलं आयुष्यही असंच आहे. आपल्यालाही उंच उंच भरारी मारायची असते, आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं. आणि असं करण्यासाठी आपल्याला ज्या लोकांचं मार्गदर्शन मिळतं त्यामध्ये आपले पालक आणि शिक्षक किंवा मित्रपरिवार यांचा समावेश असतो. पण त्यांच्या सूचना किंवा मार्गदर्शन जर आपल्याला त्रासदायक वाटू लागलं तर कदाचित आपलीही अवस्था या पतंगाप्रमाणे होईल, नाही का? आपण जेव्हा या जगात आलो म्हणजे जन्माला आलो तेव्हापासून आपण कोणाना कोणावरती तरी अवलंबून आहोत. जेव्हा आपण जन्माला आलो ना तेव्हा आपल्याला काय माहिती होतं बरं? अगदी उठण्या बसण्यापासून किंवा जेवणापासून सर्व गोष्टींसाठीच आपल्याला आईवडिलांवर अवलंबून राहावं लागत होतं. यानंतर ती जागा घेतात ते शिक्षक. अगदी 2.5-3 वर्षाचं असल्यापासून पालकांव्यतिरिक्त एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून स्वीकारते आणि शिस्त लावायला सुरुवात करते, ती म्हणजे आपले शिक्षक. फक्त लिहिणं वाचणंच नाही तर बोलायचं कसं, वागायचं कसं अशा अनेक गोष्टी शिक्षक शिकवतात. आपल्याला यशापर्यंत पोहोचवणारी प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरु असते. त्यांच्यासाठी आपण नेहमीच आभारी असलं पाहिजे. त्याला काही अपवाद नक्कीच असू शकतात, पण त्यातूनही आपल्याला चांगल्या वाईटाची जाण पण मिळतेच की. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वच लहान लेकरांना मला एक सांगायचे, आता आई बाबा ज्या सूचना देतात त्या कदाचित तुम्हाला त्रासदायक वाटू शकतात किंवा ती तुम्हाला कटकट वाटू शकते, परंतु वेळ गेल्यावर कळतं की त्या गोष्टी किती मोलाच्या होत्या. रस्ता भटकलेली शेळी मेंढी किंवा कळपातून भटकलेली जनावरं तुम्ही पाहिली आहेत ना? थोडंसं स्वातंत्र्य मिळवण्याच्या नादात किती कळपापासून वेगळी होतात आणि रस्ता दिसेल तिकडे पळत सुटतात. खरं तर ते पुन्हा त्यांचा कळप शोधत असतात. मार्गदर्शकाशिवाय आयुष्य असंच भरकटतं. आपल्या देवदेवतांनाही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या कथा जर ऐकल्या तर त्यात आपल्याला गुरुविषयी किंवा गुरुच्या महात्म्याविषयी विशेष उल्लेख पाहायला मिळतो. आणि गुरु आज्ञा न पाळल्यास होणाऱ्या शिक्षाचाही विशेष भाग त्याच्यामध्ये असतो. मग देवसुद्धा गुरूंना महत्त्व देतात, तर आपण कोण? त्यामुळे कोणीही सल्ला मार्गदर्शन करत असेल तर ते शांतपणे ऐकून घ्या. आणि आपले पालक शिक्षक हे तर उत्तम मार्गदर्शक असतात, कारण त्यांच्याकडे अनेक अनुभव असतात. त्या बळावरच ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. तुम्ही ज्ञानाने जरी त्यांच्यापेक्षा मोठे झालात किंवा तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज मिळालं तरी त्यांचा सल्ला हा अनुभवाने मोठा असतो. त्यामुळे त्या सल्ल्याकडे लक्ष द्या, कारण आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. इतरांच्या मदतीची सुद्धा तेवढीच गरज आहे. यामुळे यशाचा मार्ग सोपा आणि सुरळीत व्हायला खूप मदत होते. उद्यापासून गणेशोत्सव साजरा होतोय.
त्यामुळे अनेक सूचना तुम्हाला ऐकून घ्यायला लागणार आहेत. त्याच्यासाठी तयारी ठेवा आणि उत्साहाच्या भरात सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.